नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण सेट्स या लेसनमधील वेन डायग्राम, सबसेट आणि युनिव्हर्सल सेट उदाहरणासह समजून घेतले. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट बघू आणि प्रॅक्टिस सेट 1.3 मधील प्रॉब्लेम्स सॉल्व करू. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट म्हणजे काय बघा. यू हा युनिव्हर्सल सेट आहे आणि एक सेट घेतला आहे आपण बी. सपोज यू इज ॲन युनिव्हर्सल सेट इफ बी सबसेट ऑफ यू, then the set of all elements in U which are not in set B is called the complement of B. एक universal set आहे. What is universal set? It is the bigger set than the sets which are used in the problems. B अजून एक असा दुसरा सेट आहे, पण B सबसेट आहे युनिव्हर्सल सेटचा. त्या सबसेट म्हणजे बीचे सर्वच्या सर्व एलिमेंट्स या युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. मग कॉम्प्लिमेंट ऑफ बी हा सेट असा सेट राहील ज्यामध्ये बीमध्ये असणारे एलिमेंट्स एकही येणार नाही. मग कोणते एलिमेंट्स येतील तर बीमध्ये नसणारे एलिमेंट्स हे युनिव्हर्सल सेटमधून आपल्याला घ्यायचे आहेत. असा सेट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ बी असं म्हणता येईल. इट इज डिनोटेड बाय बी डॅश और बी सी. कॉम्प्लिमेंट ऑफ बी इन अ रूल मेथड इट इज रिटन ॲज. रूल मेथडमध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ बी कसं लिहायचं आहे. बी डॅश इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ बीमध्ये असे एलिमेंट्स राहतील जे एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये असतील आणि एक्स नॉट बिलॉंग्स टू बी आणि बी या सेटमध्ये ते नसतील. आता एक एक्झाम्पल बघू. सेट बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5. हे 5 एलिमेंट्स बी या सेटमध्ये आहे आणि युनिव्हर्सल सेट यूमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 एवढे एलिमेंट्स आहे. दॅट मीन्स यू इज द बिगर सेट, बी इज द स्मॉलर सेट, बी सबसेट ऑफ यू. Then complement of B or B dash can be written as curly bracket 6 7 8. याचा अर्थ from 1 to 5 the universal set have the elements and the extra elements 6 7 8 these are not present in set B. Therefore, in the complement, we write only these elements which are not present in set B. That is 6, 7, 8. I think it is understood by you. Then we will see properties. No elements are common in A and A dash. दोन सेट आहेत, एक A आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट लिहिला आपण ए डॅश. आता हा कॉम्प्लिमेंट कुठून लिहिला असेल. युनिव्हर्सल सेटमधून काही एलिमेंट्स घेतलेले असतील जे एमध्ये नाही आहेत. ए आणि ए डॅशमध्ये कोणतेही एलिमेंट्स कॉमन नाहीत. आता जर आपण बी आणि बी डॅश कॉम्प्लिमेंट ऑफ बी हे दोन एक्झाम्पल पाहिले तर त्यांच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन दिसत नाही, सारखे दिसत नाहीत. सेकंड प्रॉपर्टी आहे ए सबसेट यू अँड ए डॅश सबसेट यू. आता ही प्रॉपर्टी कोणती आहे. कोणताही सेट हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो कारण युनिव्हर्सल सेट मोठा आहे आणि एमधले सर्वच्या सर्व एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये असतात. त्याचप्रमाणे एचा कॉम्प्लिमेंट जो लिहितो आपण तो कॉम्प्लिमेंटसुद्धा सबसेट असतो युनिव्हर्सल सेटचा.
नंतर थर्ड प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U इज एम्प्टी सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U, युनिव्हर्सल सेटचा जो कॉम्प्लिमेंट आहे त्यात युनिव्हर्सल सेटच बिगर सेट आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट जर आपण घेतला तर एलिमेंट्स कुठून लिहायचे, तर त्यासाठी एलिमेंट्स अवेलेबल नाही आणि त्याच्यामुळे त्याचा कॉम्प्लिमेंट हा एम्प्टी सेट असतो, नल सेट असतो. फोर्थ प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज U, दॅट इज युनिव्हर्सल सेट. आता एम्प्टी सेट म्हणजे नो एलिमेंट्स, त्याचा जर कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे तर त्या सेटमध्ये म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ null set or complement of empty set has much elements which are taken from the universal set. Therefore complement of empty set is universal set. Then fifth property, complement of a set is the given set itself. For example, जर आपण एखादा सेट घेतला, त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला आणि कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट. डबल कॉम्प्लिमेंट जर आपण घेत असू तर तो ओरिजिनल जो सेट असतो तोच असतो. हे आपण एका प्रॉब्लेमद्वारे एक्सप्लेन केलेलं आहे. लेट U इक्वल टू these numbers 1 2 3 4 5 6 7. B हा सेट घेतलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 and 3. आपण कॉम्प्लिमेंट ऑफ B घेतलं आहे म्हणजे 1 2 3 सोडून इतर सर्व एलिमेंट्स हे B कॉम्प्लिमेंटमध्ये येतील. कुठले, युनिव्हर्सल सेटमधले. 4 5 6 and 7 हे B कॉम्प्लिमेंटमध्ये आलेत. आता आपल्याला बी कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट जेव्हा आपण घेऊ म्हणजे बी कॉम्प्लिमेंटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते वगळता इतर बाकी एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमधून आपल्याला बी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यावे लागतील. जसं 4 5 6 7 हे सोडून उरलेले सगळे म्हणजे 1 2 and 3 हे एलिमेंट्स येतील. जर तसं पाहिलं तर सेट बी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ बी कॉम्प्लिमेंट हे दोन्ही सेट सेम आहेत. एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. इन बी कॉम्प्लिमेंट देअर आर एलिमेंट्स फ्रॉम यू विच आर नॉट इन बी. इन कॉम्प्लिमेंट ऑफ बी कॉम्प्लिमेंट देअर आर एलिमेंट्स फ्रॉम यू विच आर नॉट इन बी कॉम्प्लिमेंट. नाव take a practice set. Practice set 1.3. Question number 1. If A equal to curly bracket A B C D E, B C D E F and set C B D, set D A and E are the elements given in that 4 sets A B C D, then which statement is true or false? We have to tell. Number 1, C subset of B. C subset of B. आता C आणि B हे दोन सेट बघा. C मधले B आणि D हे एलिमेंट्स B मध्ये आहेत का? नाही. D आहे पण B नाही. Therefore this statement is false because all elements in set C are not in set B. Second, A subset D. A subset D. A हा बिगर सेट आहे आणि D हा स्मॉलर सेट आहे. जर म्हटलं असतं D सबसेट A तर ते ट्रू झालं असतं, पण इथे म्हटलं आहे A सबसेट D. इट इज फॉल्स बिकॉज A is bigger set as compared to set D. The elements in A are not in set D, therefore A is not subset of D. Third, D subset B. D subset B बघा,
ए आणि ई हे दोन्ही एलिमेंट बीमध्ये आहेत का? नाही, म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे. बिकॉज एलिमेंट ए ऑफ सेट डी is not present in set B, therefore this statement is false. Fourth, D subset A, D मधले ए आणि ही हे दोन्ही एलिमेंट्स ए या सेटमध्ये आहेत, त्यामुळे डी हा एचा सबसेट आहे. दिस इज ट्रू. ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट डी आर प्रेझेंट इन सेट ए. नाव फिफ्थ, बी सबसेट ए. बी मधले सर्वच्या सर्व एलिमेंट एमध्ये आहेत का? सी आहे, डी पण आहे, ई पण आहे, पण एफ नाही, आणि त्याच्यामुळे बी हा एचा सबसेट होणार नाही. फॉल्स आहे हे. वन एलिमेंट एफ इज नॉट प्रेझेंट इन सेट ए. ऑल एलिमेंट्स आर नॉट प्रेझेंट अँड देअरफॉर बी इज नॉट अ सबसेट ऑफ ए. दिस इज false statement. Then sixth is C subset A. C contains B and D elements. In A there is also B and D elements. The whole elements are present in set A, therefore C is subset of A. It is true. All elements in set C are present in set A. The next question number 2. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set. आपल्याला युनिव्हर्सल सेटमध्ये 1 to 20 हे एलिमेंट्स घ्यायचे आहेत. अँड शो सेट एक्स अँड वाय यूजिंग वेन डायग्राम. एक्स इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स हा नॅचरल नंबरचा सेट आहे, त्या सेटमधला एक्स हा एलिमेंट आहे. अँड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15. 7पेक्षा एक्स हा ग्रेटर आहे, म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14. पण एक्स हा 15पेक्षा लेस आहे, म्हणजे 14पर्यंत एलिमेंट. 8 to 14 एलिमेंट्स हे कुठे येतील? एक्समध्ये येतील. देअरफॉर एक्स इक्वल टू 8, 9, 10, 11, 12, 13, 14. एक्समध्ये आपण हे लिस्टिंग मेथडने या रूल मेथडवरून लिहून घेतले. आता आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचे आहे. युनिव्हर्सल सेट यूमध्ये 1 to 20 एलिमेंट्स आहेत आणि एक्समध्ये हे 7 एलिमेंट्स आहेत. आता हे दाखवायचे कसे? युनिव्हर्सल सेट आपण रेक्टँगलने दाखवतो. या रेक्टँगलमध्ये हा सर्कल काढायचा आहे. सर्कल मी शो केलेला आहे. या सर्कलला एक्स हे नाव दिलेलं आहे सेट एक्सचं. त्यामध्ये 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे एलिमेंट्स लिहिले आणि उरलेले बाकीचे सर्व एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये घेतलेले आहेत. मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल आपण बघू. y इक्वल टू कर्ली ब्रॅकेट स्मॉल y सच दॅट y बिलॉंग्स टू n. y इज प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. y is prime number from 1 to 20. That is, y is the prime number. You know that 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. These are the prime numbers. Therefore, y is the set belongs to all these numbers. We have to show by Venn diagram. Therefore, I have drawn rectangle as universal set and triangle for set y. In set y, I have written 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19, and all other elements are outside the set y. This is the Venn diagram used for set y. Then question 3.
u equal to curly bracket 1 2 3 7 8 9 10 11 12 bracket complete. Set P has 1 3 7 10. Then show that set u, p and p dash, that is complement of p, by Venn diagram. Verify complement of p equal to p. Answer: u equal to, we have written similar to given u. Then set P has 4 elements 1 3 7 10. Complement of P contains elements which are not in set P but present in set U. From set P and U, we omit these elements 1 3 7 and 10, and we have to write the elements 2 8 9 11 and 12. 2 8 9 11 and 12 in complement of P. This is a set which shows complement of P. In Venn diagram, how will you show? We have drawn rectangle for universal set. We draw set P showing by circle 1 3 7 and 10. These 4 elements are present in P. Then in P dash we can draw circle also. In complement of P, the elements are 2 8 9 11 12, that is remaining all the elements in U. Therefore we write in triangle all these 5 elements, and these 4 elements. Total 9 elements are present in universal set, not missing any one of the element. Then second one, U equal to universal set given. We have to verify complement of P equal to P. We write universal set, the set P, then complement of P, which we have solved here, then complement of P, double complement, equal to curly bracket 1 3 7 10. That means complement of P contains 2 8 9 11 12. Then complement of this complement contains elements which are not present in this set. Which element are not present? 1 3 7 and 10. Therefore we write 1 3 7 and 10 in from universal set U. In complement of set P dash, those elements come which are not in P dash but present in U. From 1 we give equation 1 for set P, and complement of P we give second equation. From 1 and 2 we can prove complement of P equal to original set P. Okay. Then next one problem, question number 4. Set A contains 1 3 2 and 7. Then write any 3 subsets of A. Similar to this question, we have taken A equal to 1 3 2 7. Then subset of A are, we can write 1 1 element also, we can write 2 2 elements also, we can write 3 elements also. That means we write sets having elements less the elements of set A. These are the 4 sets we have written. Then question number 5.
Write the subset relation between the sets. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. Question is given. Write the subset relation. Which set can be the universal set for the above set? We know that in India there are many states. Madhya Pradesh and Maharashtra are the two states present in India. In Madhya Pradesh there is a city Indore, and in Maharashtra there is a city Pune. Therefore Pune is the subset of Maharashtra because Pune is small and Maharashtra is big. Therefore we write as Pune is in Maharashtra state, Pune, that is set P, subset of H. As Indore is in Madhya Pradesh, I, subset of M. Pune, Indore, Maharashtra, Madhya Pradesh are in India. Therefore P subset B, I subset B, H subset B, M subset B. As all the sets are subsets of only one set B, that is set of all residents in India. Set B is the universal set. Friends, problem number 6 and 7 are omitted, but you can solve it for your practice.